आणि ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी। अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशाआधी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीसाठी आता चंद्रशेखर बावनकुळे हे देखील फडणवीसांकडे रवाना झालेले आहेत। थेट माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आता बावनकुळे आणि हर्षवर्धन पाटील पोहोचले। निखिला बरोबर आहे, हा पक्षप्रवेश जो आहे तो 12:30 वाजता होणार होता, परंतु अर्धा तास पुढे जो आहे तो वेळ ढकलण्यात आलेला आहे। 1 वाजता पक्षप्रवेश जो आहे तो होणार आहे आणि त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे प्रदेश कार्यालयात आले होते। इथूनच तातडीने ते सागर बंगल्याच्या दिशेने निघून गेलेले आहे। सागर बंगल्यावरती एक तातडीची बैठक जी आहे ती या 2 प्रमुख नेत्यांमध्ये होते। हर्षवर्धन पाटील सुद्धा त्यांच्यासोबत गेलेले आहेत। आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून राज्यसभेसाठी हर्षवर्धन पाटील यांचं सुद्धा नाव जे आहे ते चर्चेत आहे, त्यामुळे त्यांच्या नावावर सुद्धा विचार जो आहे तो राज्यसभेसाठी केला जाऊ शकतो। सहकार क्षेत्रातलं त्यांचं वलय जे आहे ते खूप मोठं आहे। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार त्यांच्या नावावरती सुद्धा विचार होऊ शकतो। यासाठीच आता हे फायनल शेवटची जी आहे चाचपणी भाजपकडून केली जाते। VC द्वारे केंद्रातले काही प्रमुख जे नेते आहेत ते सुद्धा असणार आहेत आणि त्यानंतरच ही दुपारनंतरच ही यादी जी आहे ती समोर येणार आहे। त्यासाठी ही शेवटची चाचपणी जी आहे ती भाजपकडून केली जाते। तातडीची बैठक देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावरती बोलवली आणि त्यासाठी बावनकुळे आणि त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील जे आहे ते सागर बंगल्याकडे निघाले।